our next type of pollution is soil pollution. The word soil is derived from a Latin word solium. Solium is the Greek word which means floor. We know that soil is a floor for all of us, plants, animals. Soil is a substance of essentially universal occurrence. Soil serves as a medium for plant growth, and in this role it serves as our primary source of food and fiber. Soil is a basic material with which the engineer must deal in the building of roads, dams, and similar works. Soil pollution, it is defined as the introduction of undesirable substance in soil, which adversely affects its physical, chemical, and biological properties through man's intervention, resulting in the degradation in its quality. काय होतं सॉइल पोल्युशन म्हणजे ज्या अनडिझायरेबल नको असलेल्या गोष्टी आहे, ज्या मातीवर त्याचा ॲडव्हर्स परिणाम होतोय, दुष्परिणाम होतोय, अशा गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतात. तर कशा ऍड होतात की आपल्या जे ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे, फिजिक किंवा बाकीच्या इंडस्ट्रियल वगैरे ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामधून सॉइलच्या ज्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहे त्या पूर्णपणे चेंज होतात. त्याची सॉइलची, मातीची जी क्वालिटी आहे ती डिग्रेड होते आणि त्याला काय म्हणतात, सॉइल पोल्युशन असं म्हणतात. पोल्युटंट्स might often penetrate the soil, affecting the organisms that live there. सॉइल मध्ये, मातीमध्ये अशा अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे खूप गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम सॉइलमध्ये, मातीमध्ये प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे आपले बरेचसे पिकांना नायट्रोजन मिळत असतो. तर असेच ऑर्गॅनिझम म्हणजे हे पोल्युटंट काय करतात, मातीमध्ये असे मुरतात, पेनिट्रेट होतात आणि त्याचा त्या ऑर्गॅनिझम्स, जे महत्वाचे ऑर्गॅनिझम असतात फूड प्रोडक्शनसाठी म्हणा किंवा सॉइल भुसभुशीत होण्यासाठी जे चांगले ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यावर सुद्धा ह्या पोल्युटंटचा काय होतो, परिणाम होतो. However, the effect of the presence of pollutants in soil or the lithosphere on both terrestrial animals and ecosystem is much more considerable as these substances accumulate in food chain. आणि पुढचं आणि सर्वात घातक असं पोल्युशन असेल तर हे जे घातक पोल्युटंट आहे ते मातीमधून कशामध्ये येतात, ते फूड चेन मध्ये, म्हणजे ते त्याला बायोमॅग्निफिकेशन प्रोसेस असं म्हणतात. आपण हे पुढे बघणार आहे. तर याच्या आपण जे अन्न खातोय त्याच्यामध्ये सुद्धा ते अक्युमुलेट होतात. Pollutants in soil. Naturally and synthetic materials affect the physical, chemical and biological properties of soil, and this material is called as soil pollutant. There are different soil pollutant. Chemical and metallic pollutant, hazardous influent from different type of industries, metallic industries, paper industries, the different inorganic pollutants like iron, copper, cobalt, zinc, mercury, arsenic, nickel, cadmium, lead, which are chemical pollutants and they are accumulate in the soil from the chemical and metallic industries. Now the next is agrochemicals. These agrochemicals are accumulate in the soil by the use and application of pesticides, insecticides, weedicides, herbicides, different soil conditioners and fumigant. आपण शेती जेव्हा करतो तर आपल्याला पिकांचा जास्त पीक हवं असतं, जास्त उत्पन्न हवं असतं आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे फर्टिलायझर्स अप्लाय करत असतो, युरिया वगैरे सारखे. तर आणि पेस्टिसाइड मारत असतो. पण ते मारावं लागणार हे नक्की आहे, पण त्याचं प्रमाण हे आपण ठरवत नाही. ते प्रमाण केव्हा ठरेल, जेव्हा आपण मातीचं परीक्षण करू तेव्हा.
त्याने एक पोतं युरिया टाकला म्हणून आपण लगेच आणून 2 पोतं युरिया टाकला तरीही त्याचा फरक पडत नाही. तुमच्या मातीमध्ये कसे न्यूट्रिएंट्स आहे, नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, फॉस्फरसचं प्रमाण किती आहे, पोटॅशियमचं प्रमाण किती आहे, हे तुम्हाला शेती करताना शेतातल्या मातीमध्ये किती प्रमाण प्रत्येक गोष्टीचं आहे. म्हणजे सॉइल टेस्टिंग करणं गरजेचं आहे आणि ते टेस्टिंग करून मगच ठरवायचंय तुम्ही की तुम्हाला काय अप्लाय करायचंय. तुम्हाला जर पोटॅशियम कमी असेल आणि तुम्ही युरिया म्हणजे नायट्रोजन असलेलं खत घालत असाल तर त्याचा मातीवर हा दुष्परिणाम होतो. तर आणि अनेक जणांना पेस्टिसाइड खूप फवारणी करायची हे असते. विडीसाइड, हर्बिसाइड म्हणजे जे तणनाशक असतात ते खूप जास्त प्रमाणात आपण वापरतो आणि त्याचा दुष्परिणाम हा मातीवर होतो. मातीची क्वालिटी ही अतिशय बिघडते. त्याच्यातले महत्वाचे जे घटक आहे, न्यूट्रिएंट्स, ते निघून जातात. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, न्यूक्लिअर डिव्हाइसेस किंवा आपली फोनची बॅटरी खराब झाली तर आपण फेकून देतो. काही असे आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस प्रत्येकाच्या घरात कम्प्युटर्स आहे ते जुने होतात. किंवा हे ई वेस्ट हे आहे, हे मोठ्या प्रमाणात रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल डिपॉझिट करतं. मग त्याच्यामध्ये लीड असेल, आर्सेनिक असेल, मर्क्युरी असेल, कोबाल्ट असेल, कॅडमियम असेल, सायनाइड असेल, ते पाण्यामध्ये, हवेमध्ये आणि मातीतून महत्वाचं म्हणजे हे सगळे जे घातक मेटल्स आहे आपल्या शरीरातला, ते सगळे फूड चेन मध्ये अक्युमुलेट होतात. पुढे आहे बायोलॉजिकल एजंट्स लाईक अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, viruses, nematodes, worms. They are also in some biological agents like viruses are very much hazardous for health, and also some different types of insect are hazardous to plants, and they decreases the quality and productivity of plants. नाव सोर्सेस ऑफ सॉइल पोल्युशन. कुठून हा सॉइल पोल्युशन होतोय? तर पहिला आहे इंडस्ट्रियल वेस्ट. हा सर्वात मोठा सॉइल पोल्युशनचा सोर्स आहे. फ्लाय ऍश असेल, फ्लाय ऍश म्हणजे तुम्हाला माहिती, आपल्याकडे एक लहराला केंद्र आहे बघा, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बनण्याचं, तर त्याच्यातून जी ऍश तयार होते, राख तयार होते, त्याला फ्लाय ऍश असं म्हणतात. तर त्या राखेमध्ये खूप घातक प्रमाणात असे वेगवेगळे मेटल्स, हेवी मेटल्स, जे आपल्या शरीराला खूप घातक आहे, असे मेटल्स त्या राखेमध्ये असतात आणि त्या ऍशला, राखेला फ्लाय ऍश असं म्हणतात. फ्लाय ऍश असेल किंवा इन्फ्लुएंट असेल, वेगवेगळे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतील, नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्यांचं डिग्रेडेशन ऑर्गॅनिझम करू शकत नाही, ते वर्षानुवर्ष मातीमध्ये तसेच राहतात, त्याच्यावर परिणाम होत नाही, तसेच राहतात म्हणजे ते आपल्या अन्नामध्ये, फूड चेन मध्ये प्रवेश करतात, ते डिग्रेड होत नाही आणि इट अफेक्ट्स द केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल. पुढचं आहे अर्बन वेस्ट. आपल्या शहरीकरणामुळे आणि विविध औद्योगिकरणामुळे वेगवेगळे कमर्शियल आणि डोमेस्टिक वेस्ट तयार झालेले आहेत, ते सुद्धा मातीवर खूप परिणाम करतात. सॉलिड वेस्ट लाईक गार्बेज अँड रबिश मटेरियल, प्लास्टिक, ग्लासेस, मेटॅलिक cans, fibers, paper, rubbers, fuel residues, they leave the containers on the soil and it pollute the soil. आपलं गार्बेज असेल किंवा प्लास्टिकच्या बाटल्या तर आपण असं पाणी पितो आणि असं रस्त्यात फेकून देतो, मातीत फेकून देतो, शेतात फेकून देतो. तर या सगळ्या सॉलिड वेस्टचा परिणाम मातीवर होत असतो. पुढचं आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युटंट्स. Nuclear dust and radioactive waste such as thorium, uranium, C14 substances in soil, rock, water and air. They are heavy water like strontium 90, cesium. They causes the gamma radiation. वेगवेगळ्या ह्याच्यात आता सपोज कॅन्सर पेशंटसाठी रेडिओथेरपी दिली जाते, तर कोबाल्ट 60 नावाचा जनरली किंवा जास्त असेल तर स्ट्रॉन्शियम वगैरे वापरला जातो. तर ते रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट जे असतं ते व्यवस्थित, किंवा आपल्या ह्या ज्या बॅटरीज वगैरे असतात फोन मधल्या, त्या पण हे सगळे मटेरियल रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युटंट मातीमध्ये प्रदूषित करतात.
Agricultural practices like pesticides, insecticides, weedicides, herbicides, toxic metals like lead, arsenic, which are present in the different pesticides, they pollute the soil. Different types of chemical, metallic and fertilizer industries मधून जे कंपन्यांमधून केमिकल बनवणाऱ्या किंवा पेस्टिसाइड बनवणाऱ्या कंपन्यांमधून हे सगळे पोल्युटंट त्याचं जे आउटलेट असतं तर मातीवर त्याचा परिणाम होत असतो. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स अफेक्ट सॉइल टेक्स्चर, फर्टिलिटी अँड स्टॅबिलायझेशन ऑफ सॉइल. मुलांना बघा, आपलं जे सॉइल आपण म्हणतो की किती काळीभोर माती आहे, किती भुसभुशीत माती आहे, त्या म्हणजेच त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट असतात ते जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. ऑर्गॅनिक मॅटर हे जास्त असतं, त्याचं टेक्स्चर हे खूप छान असतं. पण जर त्याच्यावर असे वेस्ट किंवा पोल्युटंट टाकले, त्याच्यामधलं जे न्यूट्रिएंट्स आहे ते कमी होत जातात, त्या सॉइलची क्वालिटी ही खराब होते आणि फर्टिलिटी म्हणजे त्याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे, जर तुम्हाला एक पोते गहू होणार असेल तर ते अर्ध पोतं सुद्धा होत नाही. त्याचे उत्पन्न देण्याची क्षमता ही मातीची कमी होते, कारण त्याच्यातली स्टॅबिलिटी म्हणजे त्याच्यातले जे सगळे घटक असतात ते हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि सॉइल डिग्रेड होऊन पूर्ण तिची प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी कमी होते. Biological agents, large quantity of animal, birds and human excreta cause the land pollution, leach in soil and causes chronic salts hazardous to plants and animals. Pathogenic organisms by naturally or by human excreta or by animal excreta. जे घातक, सपोज एखादा आजारी असेल आणि त्याचं जर ते एक्सक्रीटा मातीमध्ये गेला तर ते पॅथोजेनिक जे ऑर्गॅनिझम असतात, जे घातक व्हायरस असतं, ते मातीमध्ये एंटर होतात. सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे काय? इट इज अ नॅचरल प्रोसेस ऑफ डिटॅचमेंट अँड रिमूव्हल ऑफ लुजन सॉइल मटेरियल बाय एक्झोथर्मिक प्रोसेसेस like wind, water or ice due to raining of water or geological agent or agriculture development, construction. त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन एरियामध्ये सॉइल इरोजन म्हणजे तिथली वरची माती पूर्ण निघून जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिफॉरेस्टेशन. झाडं तोडून टाकल्यानंतर खालची जी वरची माती आहे ती पूर्ण उडून जाते आणि त्याला सॉइल इरोजन असं म्हणतात. तर आपण ऍसिड रेन बघितला की ज्याच्यामध्ये, ज्या पावसामध्ये ऍसिडचं प्रमाण म्हणजे ऍसिड जे हवेतले असतात ते मिसळतात आणि अशा ऍसिड रेनचा सुद्धा मातीवर परिणाम होतो. मोटर व्हेकल्स मधून जे पोल्युटंट बाहेर पडतात त्यांचा किंवा फॅक्टरी इमिशनमुळे जे ऍसिड्स बाहेर पडतात आणि त्या पावसाच्या रूपाने ते मातीवर येतात आणि मातीवर त्याचा परिणाम होतो. Other sources like absorption of toxic metal, soluble salts, mining wastewater applied soils, solid waste applied soils, food processing waste, sugarcane trash in field, municipal garbage, and all this material causes the soil erosion. ते सगळं गार्बेज आहे, आपलं सगळं घंटागाडीत आपण कचरा टाकतोय सगळं, किंवा एखादी शुगर केन फॅक्टरी असेल तर तिथली मळी आपण म्हणतो ते ट्रॅश, ते सगळं मातीमध्ये जात आहे, किंवा वेगवेगळे टॉक्सिक मेटल असतील ते सगळे मातीत जात आहेत. तर ह्या सगळ्या याचा सॉइल इरोजन किंवा सॉइल पोल्युशन असेल किंवा सॉइल डिग्रेडेशन असेल, या सगळ्या गोष्टींचा घातक परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागलाय. कारण माती ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामधून येणारं उत्पन्न होणारं अन्नावरच आपण जगतोय आणि हे अन्न आपण शरीरात घेतल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरावर आणि त्याच्यामधले जे टॉक्सिक मेटल असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे सॉइल पोल्युशन होत असेल, वेगवेगळे व्हायरसेस असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लीड, आर्सेनिक सारखे जे वेगवेगळे मटेरियल त्याच्यामध्ये जात आहेत ते असतील, ह्या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावर अतिशय घातक परिणाम होतोय.
तर आपल्या शरीरावर किंवा प्लांट्सवर बाकीच्या पर्यावरणावर सॉइल पोल्युशनचा काय इफेक्ट होत असतो? आर्सेनिक नावाचा जो मेटल आहे, इट ऑकर्स नॅचरली. क्रोनिक पॉइझनिंग लीड्स टू लॉस ऑफ ॲपिटाइट, weight. It causes the diarrhea, altering with the constipation, gastrointestinal disturbances. It also affects on peripheral nervous system. It causes the conjunctivitis and sometimes skin cancer. आणि हे आर्सेनिक वेगवेगळ्या पेस्टिसाइडमध्ये पण वापरलं जातं, केमिकल पेस्टिसाइडमध्ये, इंडस्ट्रियल वेस्टमध्ये पण असतं, आणि ज्या बॅटरीज वगैरे तयार होतात त्याची फॅक्टरीज असतात किंवा मेटल रिफायनरीज असतात, किंवा आपल्या ज्या बॅटरीज फोनच्या वगैरे त्या आपण डिस्ट्रॉय करतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे आर्सेनिक असतं आणि ते आपल्या शरीरावर वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, आपली नर्वस सिस्टीम असेल, कंजक्टिव्हिटीज म्हणजे डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे स्किन कॅन्सर होण्याचा धोका पण असतो. कॅडमियम मायनिंग, मेटलर्जी, केमिकल इंडस्ट्रीज, electroplating leads to chronic poisoning and it affects the tubules of the kidney, causing formation of kidney stone. कॅडमियम काय मुळे किडनीचे फंक्शन बिघडतं आणि किडनीचं फंक्शन बिघडलं की किडन्या पूर्ण त्याचा शरीरावर परिणाम होतो, पूर्ण आपली सिस्टीम डिस्टर्ब होते, त्यामुळे बीपी वाढण्याचा धोका वाढतो, युरिक ॲसिड डिस्टर्ब होतं आणि किडनी स्टोन सुद्धा होऊ शकतो. Lead causes which are used in storage battery, lead poisoning can lead to severe mental retardation or it causes the death. मेंटल रिटार्डेशन म्हणजेच काय की ब्रेनवर त्याचा आपली नर्वस सिस्टीम जी आहे, मेन फंक्शन आहे ब्रेनचं, तर त्याच्यावर लीडचा घातक परिणाम होतो. Mercury, which are caused by industrial waste, or methyl mercury compounds, which are much more toxic than other forms of mercury, causes neurological problems and damages renal and tubules. Renal system म्हणजे किडनी वगैरे ती सिस्टीम, नर्वस सिस्टीम, आपल्या ज्या सगळ्या नर्व्स आहे, ज्या सगळ्यात महत्वाचं काम आपल्या शरीरात करत असतात, त्याच्यावर मर्क्युरीचा परिणाम होतो. Cyanides waste from heat treatment of metals, dismantling of electroplating shops, they cause the rapid death may follow due to exposure of cyanide as result of inhibition of cellular respiration. सायनाइडचा परिणाम हा डायरेक्ट आपल्या श्वासोश्वास घेणारी जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो, लंग्सवर त्याचा परिणाम होतो आणि एक्सपोजर कधी कधी सायनाइडच्या घातक याच्यामुळे डेथ पण होऊ शकते. It affects on wildlife also, as the animal kingdom has suffered mostly in the past decades. They face a serious threat with regards to loss of habitat and natural environment. The constant human activity on land is leaving it polluted, forcing these species to move further away and adapt the new regions or die trying to adjust. Several species are pushed to the extinction due to the no homeland. Animals are forced to leave their home and are mostly killed by vehicles. And एक्सटिंक्शन म्हणजे काय, त्याची स्पेसिस संपतेच, कारण त्यांना राहायला जागाच उरलेली नाही. आपण सगळीकडे डिफॉरेस्टेशन करतोय आणि तिथे बांधकाम करतोय, वेगवेगळ्या फॅक्टरीज उभ्या करतोय, वेगवेगळे डॅम उभे करतोय, वेगवेगळे रोड डेव्हलप करतोय, पण तिथलं जे हे सगळे राहणारे हॅबिटॅट म्हणजे तिथले राहणारे सगळे हे छोटे प्राणी असतील, किंवा आता तर तुम्ही बघतात बिबट्या वगैरे सुद्धा रस्त्यावर यायला लागले, तर ह्या प्राण्यांना राहायला जागा उरलेली नाही आणि एक्सटेन्शन म्हणजे त्या स्पेसिस संपूच लागले. बरेचसे प्राणी तर व्हेकलच्या ऍक्सिडेंट मध्ये जाऊ लागलेत आणि त्याच्यामुळे ह्या स्पेसिस लांब पडू लागले, पण त्यांना कुठेही जागा नाही, यांचं एक्सटेन्शन होत चाललेलं आहे. बायोमॅग्निफिकेशन ही अशी प्रोसेस आहे का जिच्यामध्ये
हळूहळू हळू हे बघा, इथे तुम्ही आता इथे आपण एक्झाम्पल दिलंय डीडीटी. डीडीटी नावाचं जे पेस्टिसाइड आहे ते आता बॅन केलेलं आहे. तर असं पेस्टिसाइडचा वापर इथून केल्यावर तो वॉटरमधून किंवा सॉइलमध्ये जातो आणि मग तिथून तो अन्नामध्ये, आता इथे आपल्या वॉटरची सिस्टीम दिलेली बघा, म्हणजे हे पेस्टिसाइड फूड चेन मध्ये किंवा वॉटर सिस्टीम मधून द हायर ऑफ द फूड चेन द मोर कॉन्सन्ट्रेट द पेस्टिसाइड बिकम. म्हणजे इथे बघा 0.00003 होतं, हळूहळू त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं गेलं, इन्क्रीज होत गेलं. 0.04 नंतर 0.5 पीपीएम मीन्स पार्ट पर मिलियन, नंतर 2 देन लास्टली इट इज 25 as there it higher up the food chain, the concentration of this DDT pesticide is increases and therefore it is called as biomagnification. मॅग्निफिकेशन म्हणजे ते वाढत जातं आणि फूड चेन मध्ये येण्यापर्यंत त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं. मग आपल्याला असं वाटतं 0.00003 म्हणजे किती कमी लेवलमध्ये आहे प्रेझेंट, त्याचा काय एवढा परिणाम होणार नाही. पण तसं नसतं ते. जसं जसं ते हायर फूड चेन मध्ये पुढे पुढे जात जातं तसं तसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढत जातं आणि त्याचा घातक परिणाम वेगवेगळ्या ॲनिमल्सवर होतो, प्लांट्समध्ये होतो किंवा आपल्या शरीरावर होतो. द डिस्चार्ज ऑफ केमिकल्स ऑन लँड मेक इट डेंजरस फॉर द इकोसिस्टीम. पूर्ण इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. दिस केमिकल्स आर कन्झ्युम्ड बाय द ॲनिमल्स अँड प्लांट्स अँड देअर बाय मेक देअर वे इन द इकोसिस्टीम अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज बायोमॅग्निफिकेशन which is a serious threat to the ecology. आपण मागच्या टर्म मध्ये इकोसिस्टीम आणि इकॉलॉजी शिकलेलो आहे आणि त्या पूर्ण इकॉलॉजीला हा वेगळा बायोमॅग्निफिकेशन हा एक घातक परिणाम त्याच्यावर ठरलेला आहे. Now soil analysis. Soil testing is an acceptably accurate and rapid soil chemical analysis for assessing available nutrient status for making फर्टिलायझर रिकमेंडेशन. मी तुम्हाला सांगितलं की मातीमध्ये, तुमच्या शेतातल्या मातीमध्ये किंवा तुम्ही गार्डन केलं त्याच्यामध्ये कुठले घटक आहे हे कळाल्याशिवाय तुम्ही 2-3 पोते, मी तर इतका युरिया टाकला होता आणि एवढं खतं टाकले होते ना, एवढा फवारणी केली होती तरी मला उत्पन्न कमी आलं, तर त्याला अर्थ नाही. आपण प्रॉपरली सॉइल टेस्टिंग किंवा अनालिसिस करणं हे गरजेचं आहे. कुठलंही तुम्ही जेव्हा हे करतात, द्राक्ष बाग लावतात किंवा गहू करतात, कुठलंही उत्पन्न घेतात, कुठलंही पिकातलं उत्पन्न हे तेव्हाच प्रॉपर येईल की जेव्हा तुम्हाला त्या मातीत काय घटक आहे हे तुम्हाला माहीत असतील आणि घटक माहीत झाले की त्याप्रमाणे जो कमी घटक आहे त्याचंच फर्टिलायझर तुम्ही अप्लाय करू शकाल. तुम्हाला सांगितलं पोटॅशियम कमी आणि तुम्ही नायट्रोजनचं फर्टिलायझर घालताय तर त्याचा त्या मातीवर आणखीन घातक परिणाम होतो, कारण एक्सेस नायट्रोजन होऊन जाईल मग त्याच्यामध्ये आणि त्याचा पिकावर, येणाऱ्या पिकावर अजून परिणाम होतो. तर त्यासाठी तुम्हाला सॉइल टेस्टिंग, ॲक्युरेट तुम्हाला सॉइलचं केमिकल अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक कुठले हे तुम्हाला, त्याचा पीएच किती आहे, तुमची सॉइल ॲसिडिक आहे की न्यूट्रल आहे की अल्कलाईन आहे, त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे किंवा त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे, त्याच्यामधला ऑर्गॅनिक कार्बन जो माती भुसभुशीत करण्यासाठी गरजेचा असतो तो किती आहे, हे सगळं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर महत्वाच्या स्टेप्स बघा सॉइल टेस्टिंग मधल्या. पहिलं आहे सॉइल सॅम्पलिंग, दुसरं आहे प्रिपरेशन ऑफ सॉइल सॅम्पल, तिसरा आहे अनालिसिस फॉर अवेलेबल न्यूट्रिएंट्स बाय अप्रोप्रिएट लॅबोरेटरी मेथड, अँड फोर्थ स्टेप इज इंटरप्रिटेशन ऑफ सॉइल अनालिसिस डाटा. तर पहिली जी प्रोसेस आहे सॉइल सॅम्पलिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एखादं शेत निवडल्यानंतर एकाच ठिकाणावर, सपोज तुमच्या द्राक्षाच्या बागेतलं तुम्हाला मातीचं परीक्षण करायचं आहे, तर तुम्ही काय कराल, तिथे जाऊन आणि त्या एक बागेतून एकाच ठिकाणाहून सॉइल आणली तर त्याचं सॉइल सॅम्पलिंग होत नाही. त्या बागेच्या त्या वेगवेगळ्या रोज मधून साधारणतः तुम्हाला 20 ते 25 सॅम्पल एकत्र वेगवेगळ्या ठिकाणाहून, आणि ते पण 20 सेंटीमीटर खोलवर, जिथे त्या द्राक्ष बागेची मुळं गेलेली आहे किंवा एखाद्या पिकाची मुळं कुठे असतील
वरचं नाही, खालून खोदून आणि मग तिथून तुम्हाला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचे, ते मिक्स करायचे, त्याच्यामधलं प्रॉपर सगळं कचरा काढून टाकायचा. प्रिपरेशन करायचं म्हणजे काय, ते व्यवस्थित एक साईज मध्ये त्याचे कण आले पाहिजे म्हणून ते चाळले जातात व्यवस्थित. आणि नंतर मग प्रॉपर सगळं झाल्यानंतर त्याच्यामधले न्यूट्रियंट जे आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या लॅबोरेटरी मेथड वापरून तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रियंट त्याचं इंटरप्रिटेशन लॅबमधून दिलं जातं की तो नायट्रोजन इतका आहे, मग तो कमी का जास्त ते सांगतात, कारण रेंज दिली. जसं आपण आपल्या ब्लडचं किंवा याचं टेस्टिंग करतो की हिमोग्लोबिन इतकं आहे, तुमच्या WBC इतक्या आहे, RBC इतक्या आहे, तसंच मातीचं असतं. मातीमध्ये जे महत्वाचे घटक आहे ते किती प्रमाणात आहे आणि कमी असेल तर तुम्हाला मग त्याच्यावर ते इंटरप्रिटेशन करून देतात की मग तुम्ही नायट्रोजन युक्त खत घाला किंवा पोटॅशियम युक्त खत घाला. तर हे सगळं तुम्हाला ही सॉइल सॅम्पल बॅग दिसते बघा, विशिष्ट बॅग मध्ये तुम्हाला ते पॅक करून आणि ते सॅम्पल त्या लॅबमध्ये नेऊन द्यायचं असतं. त्याच्यावर तुमच्या ऍड्रेस येतो, फार्मरचं नाव येतं, सिटी येते, कोड येतो सगळं, किंवा मग त्याच्यावर कुठलं पीक लावलंय तुम्ही, किती दिवसापूर्वी तुम्ही पेस्टिसाइड अप्लाय केलंय, किती दिवसापूर्वी तुम्ही पाणी घातलं, ही सगळी हिस्ट्री येते. आणि मग ते सॉइल सॅम्पल तुम्हाला लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवावं लागतं. तर आता बघा, सॉइल हेल्थ कार्ड टेस्टिंग कुठली कुठली केली जाते हे बघा. हेल्थ कार्ड म्हणजे जसं आपलं मी तुम्हाला सांगितलं, आपलं जसं ब्लडचं टेस्टिंग, आपली आरोग्य कसं आहे तर ब्लडवरनं की तुझं हिमोग्लोबिन इतकं आहे, RBC इतकं आहे, WBC इतकं आहे, प्लेटलेट काउंट इतकं आहे, युरिक ऍसिड इतकं आहे, हे घटक इतकं आहे, तर आपण हे सगळं त्या ब्लडमध्ये. तसंच सॉइलचं पण एक आरोग्य हेल्थ कार्ड असतं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फिजिको केमिकल पॅरामीटर असतील, तर त्याचं सॉइल टेक्स्चर आहे, कशी तुमचं pH आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, मेजर हे पॅरामीटर आहेत, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहेत, तुमच्या मातीमधला कॅल्शियम कार्बोनेट किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो गरजेचा असतो मातीसाठी तो किती आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, NPK, हे तिन्ही NPK, दीज आर द मेजर न्यूट्रियंट्स फॉर सॉइल. आणि हे मेजर न्यूट्रियंट हे मोजावेच लागतात, कारण बरेचसे खतांचं जे ऍप्लिकेशन आहे ह्या न्यूट्रियंटवर अवलंबून असतं. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, दॅट इज NPK आर द मेजर रिक्वायरमेंट. आणि मग सॉइल अनालिसिस मध्ये महत्वाचं हे NPK जे मेजर न्यूट्रियंट आहे हे मोजले जातात. तर असे जे सॉइल त्याचं प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, 3R, रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिड्यूस करा, रियूज करा, रिसायकल करा. यूज बायो फर्टिलायझर्स अँड नॅचरल पेस्टिसाइड्स. क्रिएट डम्पिंग ग्राउंड अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. डम्पिंग ग्राउंड, आपल्या रेसिडेन्स जवळच लगेच डम्पिंग नकोय, किंवा नॅचरल पेस्टिसाइडचा, बायो फर्टिलायझरचा वापर झाला पाहिजे. फॉल्टी सॅनिटेशन प्रॅक्टिसेस, या फॉल्टी जिथे इथे लिकेज आहे तिथे लिकेज आहे तर त्या प्रॅक्टिसेस बंद झाल्या पाहिजे. पोल्युटेड सॉइल कॅन बी ट्रीटेड बाय बायो रेमेडिएशन. इट युजेस मायक्रो ऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन. आता हे बायो रेमेडिएशन काय प्रोसेस आहे बघा, मातीमध्ये जे घातक पेस्टिसाइड किंवा घातक काय जे गेलेले असतील तर त्याचं ते रिकवर करणे, त्या प्रोसेसला बायो रेमेडिएशन प्रोसेस असं म्हणतात. तर वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम जे चांगले त्याच्यावर परिणाम करतात अशा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ते घटक विघटित केले जातात, ब्रेकडाऊन केले जातात, आणि त्या घटकावर त्याची त्या ईस्ट किंवा फंजा किंवा जे युजफुल बॅक्टेरिया आहे त्याची ट्रीटमेंट दिली जाते आणि ती माती परत त्याची फर्टिलिटी वाढवली जाते, आणि त्या प्रोसेसला बायो रेमेडिएशन असं म्हणतात. म्हणजे ईस्ट, फंजाय किंवा बॅक्टेरियाचा चांगले जे आपल्याला मदत करणारे बॅक्टेरिया आहेत त्यांचा उपयोग करून परत त्या मातीचं व्यवस्थित फर्टिलिटी वाढवणे, त्या प्रोसेसला बायो रेमेडिएशन असं म्हणतात. प्लांट मोर ट्रीज ॲज अफॉरेस्टेशन रेड्युसेस सॉइल इरोजन. आपण बघितलं सॉइल इरोजन, अफॉरेस्टेशन, जर आपण सॉइल कन्झर्व करायचे असेल तर आपल्याला झाडं लावणं हे अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला परत सांगते की आता आपल्याला ह्या करोना काळामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप लागतंय, तर वड
पिंपळ किंवा अशी जी मोठी मोठी झाडे, अशोकाचं झाड, हे झाडं ऑक्सिजन वर्षानुवर्ष इतका जास्त प्रमाणात ऑक्सिजन देत आहेत की आपल्याला ही जी आता कमतरता भासते, ही सगळी कमतरता हे जे झाडं आपण तोडतोय, डिफॉरेस्टेशन करतोय, रस्त्यात आलेलं, तर हे झाडं आपण जोपर्यंत तोडणं थांबवत नाही तोपर्यंत आपण मातीचं जे इरोजन होतंय किंवा पोल्युशन होतंय ते आपण थांबवू शकत नाही. कलेक्ट नॉन डिग्रेडेबल वेस्ट इन सेपरेट बिन्स. जे डिग्रेड करत नाही, म्हणजे आता सपोज प्लास्टिक असेल, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे त्याचा परिणाम होऊन ते डिग्रेड होत नाही आणि ते वर्षानुवर्ष असंच पडलेलं असतं, मग त्याच्यामुळे मातीवर दुष्परिणाम होतात. तर असं जे नॉन बायो डिग्रेडेबल वेस्ट आहे ते वेगळ्या बिनमध्ये नेहमी कलेक्ट करायला पाहिजे. बघा प्लास्टिक, बघा किती सुंदर आपण प्लास्टिक जे वेस्ट आपण फेकतो, इथे चिमणीचं घर बघा किती छान बनवलंय. चिमणीचं असे वेगवेगळे पेन स्टँड बनवलाय प्लास्टिकच्या ह्याच्यापासून. तुम्ही असं छान काही गार्डनमध्ये असं काही बनवू शकता. प्लास्टिक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे हे बघा प्लास्टिकचं, हे बघा चिमणीचं घर आहे, किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. इथे पेन्सिल स्टँड आहे मेटलचं. फेकून देण्यापेक्षा हे जे हे प्लास्टिक बायोडिग्रेडेबल नाही आहे, ते तुम्ही बाहेर फेकाल तर त्याचं पोल्युशनच होणार आहे. तर त्यापेक्षा रियूज प्लास्टिक, पेपर अँड मेटल, हे बघा पेपर पासून किंवा मेटल पासून किती सुंदर आपण बनवू शकतो. रियूज, रिड्यूस अँड रिसायकल, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे 3 आर जर आपण लक्षात ठेवले तर आपण सॉइल पोल्युशन नक्कीच टाळू शकतो. इथे मी एक चित्र, हे हाताने काढलेलं चित्र आहे. इथे तुम्ही बघू शकता की ह्या ज्या चित्रामध्ये ही जी आहे ही मुलगी, ही माती आहे बघा. माती ही काय दाखवते, मातीचं च्या डोळ्यातून पाणी येताना दाखवलेले. इथे द्राक्ष बागांवर जे फवारणी होते, खूप फवारणी होते, ही पृथ्वी आहे आणि ती रडते आणि ती काय म्हणते बघा, रे रे मानव पालय माम रसायनात रक्षय माम यदि अहम प्रदूषिता भवेयम तहिर कथम जीवासी त्वम. हा एक संस्कृत श्लोक आहे आणि या संस्कृत श्लोकाचा अर्थ काय मुलांनो, ती म्हणते रे रे मानव पालय माम, म्हणजे हे मानवा माझं पालन कर, पोषण कर. रसायनात रक्षय माम, म्हणजे रसायनांपासून, जे घातक रसायन तू वापरतोय त्यापासून माझं रक्षण कर. यदि अहम प्रदूषिता भवेयम, म्हणजे जर तू मला प्रदूषित करण्यापासून घाबरला नाहीस, तहिर कथम जीवासी त्वम. तहिर कथम जीवासी त्वम म्हणजे प्रदूषित करण्यापासून जर तू मला घाबरला नाहीस तर ते तुझ्या जीवावर घातक ठरेल, तुझ्या जीवावर त्याचा परिणाम होईल, तुझ्या जीवास त्याचा धोका निर्माण होईल. तर प्लीज तू माझं रक्षण कर, माझं पालन कर, माझं रसायनांपासून रक्षण कर, पोषण कर आणि मला प्रदूषित करण्यापासून वाचव, असं ती माती सांगतीये. हा केस स्टडी आहे मुलांनो इंडियामध्ये. तर सुरुवातीला इंडियामध्ये पीएच लेवल, सॉइल, वॉटरच्या सगळ्या व्यवस्थित होत्या, त्यामुळे सॉइल वॉटर पोल्युशन कमी होतं. पण आता काही जे ऑब्झर्वेशन्स वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आले ते अतिशय वाईट परिस्थितीचे आहे की उद्या जाऊन त्याचा काय परिणाम आपल्यावर होणार आहे हे जर आपण आता व्यवस्थित अभ्यास केला नाही, त्याच्यावर काही विचार केला नाही, त्याच्यावर काही उपाययोजना केला नाही, तर उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे. आणि याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या याच्यातल्या केस स्टडीज आहे. तर केमिकल कंपोजिशन हा पूर्णपणे मेटल, टॉक्झिक मेटल कॉन्सन्ट्रेशन वाढलेले आहे, त्याच्यामुळे सॉइलची फर्टिलिटी रिड्यूस झालेली आहे. मेटल्स हे फूडमध्ये येत आहेत, फूड चेनमध्ये, तेच आपण खातोय, ते आपल्या फूड स्टफमध्ये टॉक्झिक मटेरियल जात आहेत आणि ह्युमन हेल्थवर खूप जास्त त्याचा परिणाम होतो आहे.
तर या वेगवेगळ्या स्टडी, गोविल इटाल म्हणजे तुम्हाला हे दिसत आहे, हे गोविल नावाचे हे सायंटिस्ट आहे किंवा रिसर्चर आहे. तर त्यांनी इटाल म्हणजे त्यांच्याबरोबर अजून 4-5 लोक असतील, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून 2001 मध्ये कॅरीड आउट अ जिओ केमिकल इन्व्हेस्टिगेशन अराउंड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरिया इन आंध्र प्रदेश just north to Hyderabad city to determine the extent of chemical pollution in the soil. That their data revealed significant contamination showing 2 to 3 times higher level of toxic element than normal. म्हणजे ज्याचे लिमिट पेक्षा 2 ते डबल टिबल जास्त इतके टॉक्सिक मेटल त्या मातीमध्ये त्यांना आढळले. हेवी मेटल क्रोमियम असेल, आयर्न असेल, आर्सेनिक असेल, कॅडमियम असेल, झिंक असेल, स्ट्रॉन्शियम असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनियम असेल, हे नेहमीपेक्षा दुपटी तिपटीने वाढलेले त्यांना त्या मातीमध्ये आढळले. तसंच आता हेसिंग नावाचे जे रिसर्चर आहे, त्यांनी इन देअर स्टडी कलेक्टेड अनालाइज द डिपॉझिटेड स्ट्रीम सेडिमेंट्स फ्रॉम 6 अर्बन सेंटर्स ऑफ द गंगा रिव्हर. आपण मागे वॉटर पोल्युशन मध्ये बघितलंय की गंगा ही आपण जी पवित्र गंगा म्हणतो ती जास्त मोस्ट पोल्युटेड रिव्हर बनलेली आहे. आणि तिथून त्यांनी 6 वेगवेगळ्या ठिकाणाहून ते कलेक्ट केले सॅम्पल. तर त्यांना काय दिसलं बघा, दे फॉर हेवी मेटल कंटॅमिनेशन अँड सेडिमेंट म्हणजे त्या गंगेच्या पात्रातला जो गाळ आहे तो त्यांनी कलेक्ट करून तो चेक केलेला आहे. स्ट्रीम सेडिमेंट्स फ्रॉम लखनऊ, कानपूर, दिल्ली अँड आग्रा क्लासिफाईड ॲज हायली पोल्युटेड अँड डेंजरस सेडिमेंट्स. बघा, दिल्ली, लखनऊ, दिल्ली जिथून ती गंगा नदी वाहते तिथला जो गाळ आहे तो त्यांनी चेक केला आणि तो डेंजरस आणि हायली पोल्युटेड त्यांना भेटलेला आहे. तसंच हे कृष्णा अँड गोविल also studied the similar study collected soil sample from the industrial area of Surat city western to Gujarat. Their data revealed that, बघा त्यांचा डाटा काय सांगतोय, soil in the study area is significantly contaminated with high concentration of heavy metals. जे घातक आहे तर ती एरिया आता सुरतच्या तिथला इंडस्ट्रियल एरिया जिथे अनेक जण रेसिडेन्शियल एरिया पण येते, सुरतच्या कंपन्यांच्या तिथे शेजारी क्वार्टर्स आहे, बरेच लोक राहतात ते तिथे, सोसायटीज आहे. तर अशा एरियात हेवी मेटलचं एवढं कंटॅमिनेशन त्यांना आढळलेले. सिमिलरली हॅव बीन डन इन एरिया अराउंड वाराणसी. वाराणसीचं स्टडी केलाय. तिथे बघा, तिथे त्यांनी मेटल कंटॅमिनेशन त्यांना सॅम्पल्स ऑफ इरिगेशन वॉटर्स अँड व्हेजिटेबल पण त्यांनी कलेक्ट केले. तर त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना कॅडमियमचं कॉन्सन्ट्रेशन, अपार्ट फ्रॉम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम, रेस्ट ऑफ हेवी मेटल्स वॉज प्रेझेंट. म्हणजे व्हेजिटेबल मध्ये सुद्धा ते हेवी मेटल अक्युमुलेट झालेले. परत लोकेश्वरी अँड चंद्रप्पा, द सिटी ऑफ बंगलोरचा स्टडी केलाय बघा. हेवी मेटल कंटॅमिनेशन ऑफ व्हेजिटेशन म्हणजे तिथले जे व्हेजिटेशन म्हणजे व्हेजिटेबल फ्रुट्स सगळं, सॉइल ड्यू टू इरिगेशन. द रिझल्ट शो सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ हेवी मेटल्स. म्हणजे हे हेवी मेटल हे आपल्या खाण्यामध्ये येत आहेत मातीतून. बंगलोरला झालाय, गुजरातला झालाय, महाराष्ट्रात किती ठिकाणी झालंय, सगळीकडे ह्या हेवी मेटलचं कंटॅमिनेशन वाढलेले. This is the MCQs for you. And the quantity of DDT, we know that it is increases in the food chain. Soil conservation achieved. Restricted human activity, आपल्या ह्युमन ऍक्टिव्हिटी व्यवस्थित झाल्याशिवाय सॉइल कन्झर्वेशन होणार नाही. Deforestation is alarming effect on soil erosion. Organic farming means use of chemicals, application of green manures, use of biopesticide, both B and C. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण ग्रीन मॅन्युअर म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, किंवा बायोपेस्टिसाइड म्हणजे विदाऊट केमिकल जे पेस्टिसाइड असतील त्याचा वापर करतो. सॉइल टेस्टिंग अनालाइज मेजर न्यूट्रिएंट आपण बघितले, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. These are the references and thank you.